अध्याय 17 श्रद्धादी निरूपण योग सारांश। म्हणून शास्त्राचे घडते नोहे प्रकारे बहुते, तरी मूर्खा मुमुक्षा येथे काय गती पहा। हा पुसावया अभिप्रावो, जो अर्जुन करी प्रस्तावो, तो 17व्या ठावो अध्याया येथ। ज्ञानेश्वरी। या अध्यायाच्या प्रारंभी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी श्री निवृत्तीनाथांचे गणपतीच्या रूपाने स्तवन केले आहे। गणपतीच्या स्मरणाने शंकरांनी त्रिपुरासुराचा वध करून देवांची केलेली मुक्तता, गणपतीचे वक्रतुंड सूक्ष्म डोळे, हलणारे कान, तसेच त्याचे नृत्य क्रीडेतील कौशल्य या सर्वांचा उपयोग या रूपकात करून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरुचे आध्यात्मिक सामर्थ्य वर्णन केले आहे। शेवटी ते म्हणतात, सेवक होऊन तुमची भक्ती करणे हेही आपल्या एकरस स्वरूपाच्या ठिकाणी खपत नाही, आपल्यात संपूर्णपणे नाहीसे होण्यातच आपली खरी भक्ती होईल। मला पूर्ण काम करून गीतेसारख्या अगाध ग्रंथावर व्याख्यान करण्याची योग्यता आपण प्राप्त करून दिलीत, या आपल्या सामर्थ्याचे शब्दांनी वर्णन करण्यास मी असमर्थ आहे। 16व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी असे सांगितले की ज्याला आपले कल्याण खरोखरी व्हावे असे वाटत असेल, त्याने आपले कर्तव्य कर्म शास्त्राच्या कसोटीवर ठरवून त्याप्रमाणे वागणे आवश्यक आहे। जो याप्रमाणे शास्त्राला अनुसरून कर्म करीत नाही, त्याला ऐहिक वा पारत्रिक कोणत्याही प्रकारचे सुख मिळत नाही। यावर अर्जुनाने जी शंका देवापुढे मांडली, त्यातून 17वा अध्याय निर्माण झाला आहे। शास्त्र जाणून शास्त्राप्रमाणे श्रद्धापूर्वक कर्म करतो हा एक वर्ग, व शास्त्राला डावलून कामाचा अंकित होऊन वागतो हा दुसरा वर्ग। यापेक्षा आणखी एक तिसरा वर्ग आहे, व शास्त्राबद्दल आदर आहे, पण शास्त्रवचन समजण्या इतकी बुद्धी नाही। या लोकांचे अडचण अर्जुन भगवंतापुढे मांडित आहे। शास्त्रानुसार कर्म करण्याचे म्हटले तर आधी शास्त्रात एक वाक्यता असत नाही, नाना मतांतरे दिसून येतात। यांचा समन्वय करण्यासाठी लागणारी बुद्धी सर्वांना कुठून असणार। शिवाय शास्त्रानुसार कर्म करायचे असे म्हटले तरी कर्म बिनचूकपणे सिद्धीस जाण्यासाठी लागणारी सामुग्री व देश काळ यांची अनुकूलता हे सर्व जमून येणे जवळजवळ असंभवनीय आहे। अशा स्थितीत ज्यांच्या ठिकाणी श्रद्धा आहे पण ते अज्ञानी आहेत, त्यांनी कर्म केल्यावर त्यांना कोणती गती मिळते? अर्जुनाच्या या शंकेचे सविस्तर उत्तर या अध्यायात श्री भगवान देत आहेत। नुसत्या श्रद्धेच्या भांडवलावर मोक्ष मिळविणे हे वाटते तितके सोपे नाही, कारण श्रद्धा जरी सर्वत्र दिसून येत असली तरी ती कोणत्या प्रकारची आहे हे खरे महत्त्वाचे आहे। जगातील प्राणी मात्र त्रिगुणांनी बनलेले आहेत। या 3 गुणांपैकी कोणता तरी एक गुण इतर 2 गुणांपेक्षा अधिक प्रमाणात आढळून येतो, व त्या गुणाप्रमाणे ही श्रद्धा बनत असते। पुरुषाच्या ठिकाणच्या गुणानुसार ही श्रद्धा कशी दिसून येते ते सांगतो। सात्विक पुरुषाच्या ठिकाणी श्रद्धेचे रूपांतर विद्या संपादन करावी, यज्ञ करावे यात होते। राजसी श्रद्धेचे लोक राक्षस व यक्ष यांचे भजन करताना दिसतात, व तामसी पुरुषांच्या ठिकाणची श्रद्धा प्राणीमात्रांच्या घातपाताकडे वळते। त्यासाठी हे लोक भूते व प्रेते यांचे अमंगळ समुदाय गोळा करतात। या 3 श्रद्धांपैकी राजस व तामस प्रकार टाकून देऊन सात्विक श्रद्धेचाच अंगीकार मुमुक्षेने करावा। सात्विक श्रद्धा असणारा पुरुष मतिमंद असला व त्याला जरी शास्त्र अध्ययन घडले नाही तरी तेवढ्यावरून त्याला मोक्ष दुरावत नाही। ज्यांना शास्त्र अवगत आहे व त्याप्रमाणे जे वागतात, अशा पुरुषांच्या पावलावर पाऊल टाकून तो सात्विक श्रद्धायुक्त पुरुष जर जाईल तर ते ज्ञानी पुरुष ज्या मोक्षाच्या मुक्कामाला जातात त्याच मुक्कामाला हाही निसंशय जाईल। स्वतःला शास्त्र कळत नाहीच, पण त्याबद्दल आस्था व आदर म्हणजे श्रद्धादी नाही असेही काही पुरुष असतात। ते क्षणिक ऐश्वर्याच्या जोरावर शास्त्रानुसार वागणाऱ्या पुरुषाचा तिरस्कार करतात व मनाला येईल तसे शास्त्रबाह्य वागतात। लोकांना पीडा करणे हेच त्यांचे ब्रीद असते। त्यांच्या या वागण्याने सर्वांतर्यामी असणारा जो मी, त्या मलाच पर्यायाने दुःख होते। वास्तविक या लोकांचे चुकून सुद्धा नावही घेऊ नये, पण या लोकांचा त्याग करण्याकरता हे कोणत्या प्रकारचे लोक आहेत ते समजणे अवश्य आहे, म्हणून त्यांचा मी उल्लेख केला। या दुष्ट लोकांचा त्याग करून जेणेकरून सात्विक वृत्ती वाढेल असेच आचरण मनुष्याने ठेवावे, व सात्विक आहार सेवन करून सात्विक कर्मेच
यज्ञ तपदान करावीत, म्हणजे मोक्षाच्या वाटेवरच त्यांची पावले पडतील. आहाराचा व वृत्तीचा फार निकटचा संबंध आहे. मनुष्य ज्या प्रकारचा आहार घेतो त्याप्रमाणे त्याच्या शरीरातील रक्त मांसादी धातू बनत असतात व धातूंप्रमाणे मनुष्याचा स्वभाव तयार होतो. प्रत्येक मनुष्याचा आहार त्याच्या आवडीवर अवलंबून असतो. ही रुची त्याच्या गुणांवर अवलंबून असते. म्हणून 3 गुणांप्रमाणे प्राणीमात्रांचे आहारही 3 प्रकारचे झाले आहेत. सत्वगुणी पुरुषाला मधुर, गोड, रसभरीत व स्निग्ध असा आहार आवडतो. हा आहार जरी डोळ्यात एकदम भरत नसला तरी त्याचा परिणाम मात्र फार मोठा आहे. सात्विक आहार सेवन करणाऱ्याचे शरीर रोगमुक्त व मन प्रसन्न असते. राजस पुरुषाला कडू, आंबट, खारट, अतिउष्ण व झणझणीत तिखटाचे असे पदार्थ आवडतात. याचा परिणामही तसाच, म्हणजे शरीर रोगमय व मन दुःखी असा होतो. तमोगुणी पुरुषाचा आहार पाहिला की चिळस उत्पन्न होते. कुजलेले, सडलेले, घाण पदार्थ तो तमोगुणी पुरुष आपल्या बायका पोरांना एकाच ताटात घेऊन चिवडून खातो. शास्त्रांनी जे खाऊ व पिऊ नये म्हणून सांगितले तेच हा सेवन करतो. त्यापासून यातना, दुःख व क्लेश हे फळ त्या क्षणीच त्याला भोगावे लागते. प्राणीमात्रांचा आहार जसा 3 प्रकारचा आहे तसे ते जे कर्म करतात तेही गुणांप्रमाणे 3 प्रकारचे आहे. त्यापैकी यज्ञ, तप व दान यांचे प्रकार सांगतो. प्रथम यज्ञाचे प्रकार सांगतो. सात्विक यज्ञ करणारा आपले कर्म विधीप्रमाणे यथासांग करतो व तसे करूनही त्या यज्ञापासून फळाची यत्किंचितही अपेक्षा ठेवीत नाही किंवा मी ते कर्म केले असा फुंज बाळगीत नाही. यज्ञ करणारा राजस पुरुष सात्विक पुरुषाप्रमाणे यज्ञाचे आचरण करताना दिसतो, परंतु त्याची नजर यज्ञातून निर्माण होणाऱ्या फलावर असते व आपले याज्ञिकपण जगात प्रसिद्ध व्हावे अशी त्याला हव असते. तामस पुरुषांच्या यज्ञात विधी, उपचार, पूजा, दक्षिणा यांचा पत्ता नसतो. त्यांचा यज्ञ म्हणजे यज्ञाचे नाव पुढे करून स्वैर आचरणच असते. तपाच्या गुणानुसार 3 प्रकार आहेत, पण त्यातही पुन्हा शारीरिक, वाचिक व मानसिक असे ज्या अंगाने ते तप घडते त्यास अनुसरून भेद आहेत. स्वधर्माप्रमाणे आचरण करून देह झिजवावा व देहाची आसक्ती घालवावी असा हेतू शारीरिक तपात असतो. त्यासाठी देवाची पूजा, यात्रा करणे, पिडलेल्यांना व संकटग्रस्तांना मदत करणे, विधियुक्त आचार व विनय यांनी संपन्न आईवडील, गुरु यांची सेवा करणे, सर्वांपुढे नमून वागणे, परोपकार, ब्रह्मचर्य हे मार्ग आहेत. हे सर्व मुख्यतः शरीराने घडणारे म्हणून याला शारीरिक तप म्हटले. वाणीच्या तपात मृदू, पथ्यकर, सत्य पण गोड व ऐकणाऱ्याच्या ठिकाणचे अज्ञान जाऊन तो ज्याच्या योगाने निसंदेह होईल असे बोलणे येते. वेद अथवा नाम या ठिकाणी वाणी रंगून जाणे हे या तपाचे ठळक लक्षण आहे. मानसतपामुळे आत्मदर्शन होते व त्यामुळे मन निसंदेह व निश्चल होते. कृतकृत्यता प्राप्त होते. वैराग्याधिक साधनांचा क्षीणभाग नाहीसा झालेला असतो. आता हेच 3 प्रकार गुणांप्रमाणे 3 प्रकारचे कसे होतात ते सांगतो. सात्विक तपी पुरुष शुद्ध अंतःकरणाचा व आस्तिक बुद्धीचा असतो. तो फळाशा टाकून तप करीत असतो. पैसा मिळावा, लोकात प्रतिष्ठा वाढवावी या हेतूने जे तप केले जाते ते राजस तप होय. हे तप करताना अपेक्षेप्रमाणे फळ आले नाही तर ते मध्येच टाकून देण्यास राजस पुरुष कमी करीत नाही. तमोगुणी पुरुषाच्या तपात मूर्खपणाच आढळून येतो. तो आपल्या शरीराला पीडा व क्लेश देतो आणि शिवाय असे करण्यात दुसऱ्याचा घात व्हावा असा त्याचा दुष्ट हेतू असतो. कर्माचा आणखी एक प्रकार जे दान तेही गुणांच्या अनुरोधाने 3 प्रकारचे झाले आहे. स्वधर्माने मिळविलेला पैसा स्वधर्मातच योग्य देश, काल व पात्र पाहून खर्च करणे हे सात्विक दान होय. यात दुसऱ्याला दान द्यायचे ते सन्मानाने दान करणे आपले कर्तव्य आहे, पण त्यात फलाशेची व प्रत्युपकाराची जबरदस्त इच्छा असते. दान घेणाऱ्याच्या हातावर तो आपल्या कुटुंबातील सर्व मंडळींच्या पापांचे प्रायश्चित्त सोडतो व देतो तेही अल्पच असते. शिवाय दिले म्हणून त्याला हळहळ लागून राहिलेली असते. तामस दानाच्या ठिकाणी देश, काल व पात्र यांचा अभाव असतो. उलट ज्या नको त्याच गोष्टी दिसून येतात. चोरून आणलेले द्रव्य रात्रीच्या वेळी वेश्यागारांसारख्या ठिकाणी खर्च होते. चांगले सत्पात्री दान देण्याचा क्वचित योग आला तरी त्याच्या हातून कवडीही सुटायची नाही.
पण शिव्या व निर्भर्त्सना मात्र हटकून मिळतील. राजस व तामस या दोन्हींचा त्याग करून एका सत्वगुणाचाच अंगीकार करावा. म्हणून श्रद्धा, यज्ञ, तप व दान यांचे 3 प्रकार स्पष्टपणे सांगून भगवंत शेवटी म्हणतात, शुद्ध सत्वगुणाने युक्त होऊन शास्त्रविहित कर्म केले तर उत्तम लोकांतराचे फळ जीवाला मिळेल. पण त्यात आणखी एका गोष्टीची भर घातली तरच साक्षात मोक्षाची प्राप्ती होईल. एरवी स्वतंत्रपणे सात्विक कर्मसुद्धा मोक्षाला नेणार नाही. मोक्षाप्रत नेणारी अशी कोणती गोष्ट आहे ती जाणून घेण्याची अर्जुनाला उत्कंठा लागून राहिली. ती पाहून भगवान ती वस्तू व तिचे महात्म्य सांगत आहेत. ओम तत्सत हे जे परब्रह्माचे नाव आहे ते घेऊन सात्विक कर्मे केली तर मोक्षापर्यंत नेण्याचे सामर्थ्य कर्मात आणून ठेवण्याची शक्ती या नावात आहे. वास्तविक अनादि निर्गुण निराकार ब्रह्माला नाव कुठून असणार? पण श्रुतिमाऊलीला संसारतापाने पिडलेल्या लोकांची दया आली व या दुःखातून सोडून जीवाला ब्रह्मप्राप्ती करून देण्यासाठी हे नाव तिने ब्रह्माला ठेवले. खुद्द ब्रह्मदेवाच्या ठिकाणी सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती या नामाच्या आवर्तनानेच आली. सात्विक कर्म या ब्रह्मनामाने युक्त होऊन आचरले असता मोक्ष त्याचा चाकर होऊन पुढे येतो. हे नाम कसे घ्यावे ते मात्र कळले पाहिजे, नाहीतर ते सात्विक कर्म करून व नाम जपून उपयोग होणार नाही. या नामाचा विनियोग असा आहे की कर्माच्या आरंभी ध्यानाने ओंकाराचा अर्थ वृत्तीवर आरूढ करून मग ते वाचेने ओम असा स्पष्ट उच्चार करून घ्यायचे आहे. ओंकाराने साह्य झालेल्या या विधियुक्त क्रियांना पुढे फळ येऊ लागते की तत् शब्दाचा विनियोग करावा. म्हणजे तत् शब्दाचे वाचक जे ब्रह्म त्या ब्रह्माला ते कर्म व फळ ही दोन्ही आपल्या ठिकाणी भोगाव्यास काही शिल्लक न ठेवता अर्पण करावेत. याप्रमाणे कर्म ब्रह्मरूप होते. परंतु कर्म जरी ब्रह्मरूप झाले तरी तेवढ्याने पुरे काम होत नाही. कारण ब्रह्मार्पण करणारा मी ते ब्रह्मार्पण केले या भावनेने शिल्लक राहिलेलाच असतो व कर्ता जोपर्यंत असा वेगळा राहिलेला आहे तोपर्यंत त्याची संसारातून सुटका नाही. म्हणून कर्ता ब्रह्मरूप होण्यासाठी तत् शब्दाचा विनियोग कर्माच्या शेवटी सांगितलेला आहे. जेवढे म्हणून आकाराला आले आहे ते मिथ्या असून एक ब्रह्म निर्दोष आहे असे सत् शब्द सांगतो. ब्रह्मरूप झालेल्या कर्माचे या सत् शब्दांनी ऐक्य झाले म्हणजे शिल्लक काहीच राहत नाही. आपल्यासह सर्व ब्रह्मच आहे असा अद्वैत अनुभव त्याला प्राप्त होतो. हे व्याख्यान करताना श्री ज्ञानेश्वर महाराजही ब्रह्मस्वरूप श्रीकृष्णात नाहीसे झालेले दिसतात. या सत् शब्दाचा जीवावर आणखी एक मोठा उपकार आहे. कर्म करणारा बोलून चालून मनुष्यच असतो. त्याने आपल्याकडून कर्म करण्यात कितीही शिकस्त केली तरी त्यात काहीतरी न्यून राहणे व शास्त्रमर्यादेचे क्वचित उल्लंघन होणे संभवनीय आहे. आपल्या सत्पणाच्या सामर्थ्याने कर्मातील हा न्यूनत्वाचा व असत्पणाचा दोष घालवून त्याला पूर्ण व सत्कर्माच्या योग्यतेला हा सत्शब्द आणतो. अशा रीतीने एरवी जीवाला जन्ममरणाच्या संसारात बांधणाऱ्या यज्ञदानादी कर्मांना त्यांच्या कर्त्यासह ब्रह्मापर्यंत पोचविण्याचे सामर्थ्य ओम तत्सत या नामामध्ये आहे. परंतु या नामाची काय जरुरी आहे? आपण फक्त नुसती मोठमोठी यज्ञ तप दान कर्मेच करीत बसावे म्हणजे झाले असा दुराग्रह धरला तर त्यांच्या त्या तपश्चर्या दाने सर्व फुकट जातील. त्यांना ऐहिक भोगही मिळणार नाही. मग परलोकाची गोष्ट बोलावेच नको. जीवाला ब्रह्मप्राप्ती करून देणाऱ्या नामाचे महात्म्य श्रीकृष्णांच्या मुखातून ऐकत असता त्या ब्रह्मानंदात अर्जुन विरून गेला. त्याला युद्धाच्या घनघोर प्रसंगीही समाधी लागली. हे पाहून सात्विक अंतःकरणाचा संजयही त्या आनंदात नाहीसा होऊ लागला. अर्जुन हा त्याचा शत्रू, पण त्याच्यामुळे भगवंताच्या मुखातून हे अलौकिक भाषण ऐकावयास मिळाले. या उपकाराची त्याला आठवण होत होती व तो ती बोलून दाखवू लागला. परंतु धृतराष्ट्राला त्यामुळे राग येईल म्हणून उघड स्तुती करण्याचे त्याने आवर्ते घेतले. असे या प्रसंगाचे बहारीचे वर्णन करून ज्ञानेश्वर महाराजांनी श्री निवृत्तीनाथांचे स्मरण करून हा अध्याय संपविला आहे.